गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत युनिट नंबर 4 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन एमएससी सब्जेक्ट. तर याच्यामध्ये युनिट नंबर 4 मध्ये टोटल प्रोग्राम्स आहेत. आता तुम्ही म्हणाल सर इम्पॉर्टंट प्रोग्राम कोणकोणते येणार, तर इम्पॉर्टंट प्रोग्राम कोणकोणते येणार मी ते पण तुम्हाला लिस्ट दिलेली आहे. याच्यामधले येतील अशातला भाग नाहीये, याच्यातले तर 100% येणार. काय सांगतोय, याच्यातले 100% क्वेश्चन्स येणार आहेत. प्रोग्राम कोणकोणते, तर पहिला आहे राईट एलपी टू परफॉर्म ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ टू 8 बिट अँड 16 बिट नंबर. टायटल व्यवस्थित केअरफुली रीड करायचं एक्झाम मध्ये की त्याने ऍडिशन 8 बिट ची सांगितली का 16 बिट सांगितली, का रिझल्ट स्टोअर करताना म्हणजे ऍडिशन करताना 8 बिट आणि रिझल्ट स्टोअर करताना 16 बिट म्हटलं असेल तर ते प्रॉपर केअरफुली पहिले इन्स्ट्रक्शन पाहिजे, टायटल पाहिजे की प्रोग्रामचं टायटल काय दिलेले आहे, त्यानंतर प्रोग्राम लिहायला सुरुवात करायची. आता पहिला प्रश्न असा पण येऊ शकतो 2 मार्काला, फक्त राईट एलबी टू परफॉर्म ऍडिशन ऑफ 8 बिट नंबर. एक नंबरची ऍडिशन 2 मार्काला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर पाहिले तर त्याच्यामध्ये 2 मार्काला फक्त विचारले गेलेले ऍडिशन ऑफ टू 8 बिट नंबर. आणि जर 8 बिटला म्हणजे 4 मार्क्सला आलं तर 16 बिटचं पण येऊ शकतो ऍडिशन आणि 8 बिटचे पण येऊ शकते, किंवा 16 बिटची सबट्रॅक्शन किंवा 8 बिटची सबट्रॅक्शन, असे 4 याच्यात कव्हर केले. राईट एलबी टू परफॉर्म ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ टू 8 बिट आणि 16 बिट नंबर हा एक करून ठेवा. सेकंड आता 100% येणार आहे राईट एलपी टू मल्टिप्लिकेशन ऑफ 8 बिट और 16 बिट साइन अँड अनसाइन नंबर. एक तर साइन नंबर होती विचारला जाईल, 16 बिट होती किंवा अनसाइन नंबर होती विचारला जाईल. राईट एलपी टू परफॉर्म मल्टिप्लिकेशन ऑफ 16 बिट अनसाइन नंबर किंवा साइन नंबर, याच्यावरती 100% क्वेश्चन येणार. आता तुम्ही म्हणा एक टायटल मी परत सांगतोय, परफॉर्म मल्टिप्लिकेशन ऑफ 8 बिट आणि 16 बिट साइन आणि अनसाइन, हे लक्षात ठेवा. 16 बिट असेल तर तुम्हाला रिझल्ट वेगळा स्टोअर करावा लागेल आणि 8 बिट असेल मल्टिप्लिकेशन करताना रिझल्ट जो येणार आहे तो तुमचा वेगळा येणार आहे, म्हणजे लोअर आणि अप्पर याच्यामध्ये एलएचबी आणि एमएचबी मध्ये स्टोअर होतो 16 बिट मध्ये आणि 8 बिट मध्ये सिंपल मल्टिप्लिकेशन करायची, साइन असो की अनसाइन असो, मल आणि आय मल एवढाच त्याच्यामध्ये डिफरंट आहे. त्यानंतर राईट एलपी टू परफॉर्म डिव्हिजन ऑफ साइन अँड अनसाइन नंबर पुन्हा सेम, फक्त मलच्या जागी साइन वगैरे ड्यू वगैरे टाकायचे आणि सेम 16 बिट 8 बिट मध्ये. राईट एलपी टू परफॉर्म ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ बीसीडी नंबर. आता पहा बीसीडी नंबर आहे म्हणजे तुम्हाला एकच इन्स्ट्रक्शन त्याच्यात ऍड करायचं आहे, सेम लॉजिक आहे तुमचं. परफॉर्म द ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ टू 8 बिट अँड 16 बिट नंबरची जी ऍडिशन सबट्रॅक्शन करणार आहे सेम बीसीडी नंबर मध्ये करायची. फक्त बीसीडी नंबरचं मी तुम्हाला लॉजिक सुद्धा सांगितलंय, बीसीडी नंबर काय असतो काय नाही ते सगळे व्हिडिओ मी ऑलरेडी जेवढे प्रोग्राम मी आता इथं लिस्ट केलेले ते सगळे प्रोग्रामचे व्हिडिओ मी युट्यूबला शेअर केलेले आहे. तुम्ही युट्यूब मध्ये जाऊन मागचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, सगळे ऑलरेडी मी टाकलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ हे जर समजत नसतील प्रोग्राम तर त्याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये मराठीमध्ये क्लिअर केलेले आहेत, मी सगळे दिलेले आहेत, ते केअरफुली लक्षात घ्या, डिफरंट लक्षात घ्या. ओके, ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ बीसीडी नंबर. त्याच्यानंतर स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट नंबर दोघी दिलेले आहेत. स्मॉलेस्ट नंबर असेल आणि लार्जेस्ट नंबर म्हणजे एकच कोड करायचा आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये फक्त काय येईल चेंज येतील. त्यानंतर सम ऑफ सिरीज हा पण क्वेश्चन 100% येतो. त्याच्यानंतर ब्लॉक ट्रान्सफर विचारला जातो. 5 वन लोकेशन टू अनदर लोकेशन, ब्लॉक ट्रान्सफर मध्ये ब्लॉक ट्रान्सफर म्हणजे वन लोकेशन टू अनदर लोकेशनला आपण डेटा ट्रान्सफर करतो, मग तो एक तर 5 नंबरचा असेल किंवा 10 नंबरचा असेल बाय युजिंग ॲरे. त्याच्यानंतर परफॉर्म द ॲरे नंबर इन असेंडिंग अँड डिसेंडिंग. असेंडिंग केलं की तुम्हाला डिसेंडिंग घेऊन जाईल, फक्त एक एक चेंज करायचंय. त्यामुळे सगळे प्रोग्राम तुम्ही करून ठेवा. राईट एलपी टू नंबर असेंडिंग अँड डिसेंडिंग. त्याच्यानंतर फाइंड द लेंथ ऑफ स्ट्रिंग. आता स्ट्रिंग वरती 3 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत आतापर्यंत. फाइंड द लेंथ ऑफ स्ट्रिंग, रिव्हर्स स्ट्रिंग आणि कम्पेअर स्ट्रिंग. हे 3 करून ठेवा. 3 पैकी 100% तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहे. फाइंड द लेंथ फाइंड करा किंवा रिव्हर्स करा किंवा कम्पेअर करा, 3 स्ट्रिंग वरती येतील. त्याच्यानंतर काउंट नंबर 1 आणि 0. एक तर तो 0 काउंट करायला जाईल किंवा 1 काउंट करायला जाईल किंवा 1 आणि 0 काउंट करायला जाईल, हा सुद्धा मी कोड टाकलेला आहे. ओके, राईट एलपी टू काउंट 1 आणि 0 हा 100% विचारला जाईल. एक तर 0 वरती काउंट करायला सांगतील किंवा 1 वरती काउंट करायला सांगतील किंवा 0 आणि 1 वरती काउंट करायला सांगतील. म्हणजे हा पण एक फिक्स आहे 5 मार्क, हा एक फिक्स आहे स्ट्रिंग वरती. आणि त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, सम ऑफ सिरीज, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, लार्जेस्ट, स्मॉलेस्ट, असेंडिंग, डिसेंडिंग हे सगळे करून ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात मेन सांगतो मी तुम्हाला, सगळ्यात मेन इम्पॉर्टंट कोणता आहे अजून, राईट एलपी टू
परफॉर्म युजिंग मायक्रोज अँड प्रोसेसर. मायक्रोज अँड प्रोसेसर हे जे युनिट आहे, युनिट नंबर 5 मायक्रोज अँड प्रोसेसर, त्याच्यावरती जेड इज इक्वल टू ए प्लस बी मल्टिप्लाय बाय सी प्लस डी म्हणजे जे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे ते मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन 100% एक्झाम मध्ये येतं बाय युजिंग प्रोसेसर किंवा बाय युजिंग मायक्रो. ते केअरफुली रीड करा टायटल की तो काय म्हणतोय, बाय युजिंग प्रोसेसर आहे का बाय युजिंग मायक्रोज आहे. बाय युजिंग प्रोसेसर असेल तर प्रोसेसर थ्रू, बाय युजिंग मायक्रो असेल तर मायक्रो थ्रू. जेड इज इक्वल टू ए प्लस बी मल्टिप्लाय बाय सी प्लस डी हे सुद्धा मी व्हिडिओ तयार करून पाठवलेला आहे तुम्हाला. ओके, जेड इज इक्वल टू ए प्लस बी मल्टिप्लाय बाय सी प्लस डी हा पण करून ठेवा. हा 100% एक्झाम मध्ये येतो म्हणजे जे मॅथमॅटिकल आहे. हा जी लाशातला भाग नाही तिथं जेड इज इक्वल टू ए प्लस बी मल्टिप्लाय सी प्लस डी त्याच्या जागी वेगळा पण येऊ शकतो. फक्त एक सांगायचा उद्देश काय आहे की बाय युजिंग प्रोसेस बाय युजिंग मायक्रो याच्यावरती 100% एक विचारला जातो. 5 मार्क हातातले गमवू नका. लास्ट आहे तुमचा फॅक्टोरियल ऑफ नंबर. हा पण तयार झालेला आहे. फॅक्टोरियल ऑफ नंबर हा पण मी टाकलेला आहे. तर टोटल असे 12 मी घेतलेले आहेत. 12चे तुम्ही चोवीस कसे करता येतील ते इझी आहेत. फक्त काय करायचे, एक एक चेंज करायचे. ऍड असेल तर सब लावायचं आहे, मल असेल तर डी लावायचा आहे. असे जे पण कोड्स आहेत, बीसीडी नंबर असेल तर फक्त तुम्हाला डी आणि सबट्रॅक्शन असेल तर तुमचा DASSL DAA हे ऍडिशन साठी वापरतो, DASS सबट्रॅक्शन साठी. तेवढंच तुम्हाला इन्स्ट्रक्शन त्याच्यात इन्क्लूड करायचे. तर हे टोटल असे युनिट नंबर 4 चे 5 मार्काला विचारले गेलेले आहेत आणि 100% कोड हे विचारले जातात. तर ह्या पद्धतीने तुम्ही स्टडी करा, टायटल केअरफुली पहा. आणि युनिट नंबर सेकंड मध्ये एक सांगायचं विसरलो मी, युनिट नंबर सेकंडचे ज्या वेळेस मी व्हिडिओ तयार केलेला आहे त्याच्यामध्ये फक्त लिहिताना प्रॉपर लिहायचे. असेंबल डिरेक्टिव्ह दे, असेंबल डिरेक्टिव्ह लिहिताना त्यांचे डिफिनेशन लिहा, सिंटॅक्स लिहा, एक्झाम्पल लिहा. हा, सिंटॅक्स एक्झाम्पल, हा डिफिनेशन सिंटॅक्स एक्झाम्पल हे प्रॉपर यायला पाहिजे. तेव्हा तुम्हाला 2 मार्क्स हे केअरफुली भेटतील. ओके, तर हे क्वेश्चन केअरफुली करून ठेवा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.